महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मला असे भरपूर कॉल येत आहेत की दादा आमचं करणी झाली, असं झालं. एक लक्षात ठेवा, कुणी करणी करायला मोकळं नसतं आणि प्रत्येक गोष्टीला प्रत्येक करणीच होईल असं काय नसतं. काय काही लोकांनी तुम्ही आयुष्यामध्ये किती मोठे, म्हणजे आत्तापर्यंत एखादा 30 वर्षाचा आहे, एखादा 24 वर्षाचा आहे, तर तुमच्या घरामध्ये तुम्ही किती वेळा कुलदेवताला जाऊन आलेत हे पहिलं बघा. वर्षातनं एकदा कुलदेवताला जाणं गरजेचं असतं. काय ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही देव विसरता. कोण देव, काय देव, आपल्याकडे पैसे आपण बाप आहे सगळ्यांचे असे बोलणारे तुम्ही. ज्यावेळेस तुम्हाला अशी अद्दल घडती, जेव्हा देव अद्दल घडवतो, जेव्हा देव पैसे परत घ्यायला लागतो, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की करणी झाली. हे लक्षात ठेवा. कुलदैवत आणि कुलदेवी हे खूप महत्त्वाचे घरात आहेत. हे जर आनंदी असतील, हे जर प्रसन्न असतील, तरच तुमचं सगळं चांगलं होईल. नाही तर तुमच्याकडे 10 कोटी रुपये जरी असतील तर क्षणात ते नाहीसे होतील. त्यामुळे पैशाचा गर्व करू नका. काय तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा, काही करून तुम्हाला कुलदेवताला जाणंच आहे वर्षातनं एकदा. हे खरं माना, खोटं माना, तुम्हाला काय कमेंट करायची, पण हे कधी पण हे करा. सत्य हे सत्यच आहे की तुम्हाला कुलदेवताला जावंच लागणार, कुलदेवताचं तुम्हाला करावंच लागणार, तेव्हाच तुमचं चांगलं होणार आहे. म्हणून सांगतोय, कुलदेव विसरू नका. धन्यवाद.